हा नाही 1 वर कशाला आता तुला 1000ला 1500 अजून किती मध्ये 5 लागलेला परवारला पण पाहिजे परवारली पोलिसांची हा. चला मंडळी आज उज्जैनला चाललोय आम्ही सगळे विश्वाल आहेत. उज्जैनला निघतोय आता. आता रात्री मॅचचा आनंद घेत आहेत. एडुसन वाल्यांची मॅच चालू आहे. एडुसन वर फायनली आम्ही फ्युएल भरायला थांबलोय. पहिला फ्युएल आहे आमचा. अंगीरच्या टोल नाक्याला पोहोचले. भाऊला झोप आली होती सो भाऊ झोपला होता आणि मी गाडी चालवतो जवळजवळ 40 किलोमीटर. हे आपल्या गणपती बाप्पांचा परिवार पूर्ण. जनार्दन दादा एकदम मन मिळाव प्रेमळ व्यक्ती. फुल खर्च करतो एकदम. आय गाईज कुठे गेली गाईज आमचा वैभव पाटील दादा ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. आमचा वैभव पाटील दादा कल्याण शहरात फेमस झाला. चला मंडळी आज उज्जैनला चाललोय आम्ही सगळे विश्वाल आहेत. उज्जैनला निघतोय आता. 10-12 जण आहेत. बघूया आता बसमध्ये चढल्यानंतर सांगतो कसं जायचं. उज्जैनचा उद्या उज्जैनला पोहोचू आम्ही. 14-15 तासाची रनिंग आहे. पुढे बघूया महाकालेश्वर वगैरे करू आणि मग पुढे निघूया. सगळे जमलेत. आयुध आहे जनाद आहे बसले सगळे आरामशीर. एडुसनच्या इथं बसलोय. बसवाल्याची वाट बघतोय. बसवाला अजून काय आला नाही. त्याचीच वेटिंग चालू आहे. बघूया बसवाला कधी येतं. फायनली बस आली आहे. बस नंबर नोट करून घ्या. DD01X9246. हा हो डबल टी आहे. चलो बस तर आलेली आहे. बस जरा चांगली वाटते दिसायला पण चांगली आहे. नवीन कंडिशनमध्ये वाटते. चला प्रवास करूया. आविदा पण आपल्यासोबत आहे. आपला किशोर आहे. सरपंच माजी सरपंच पोलीस पाटील सुद्धा आहेत आपल्याला. दादा पण बरोबर आहेत. सागर भैया आलाय फार अंतरलीवरून. चला बसमध्ये बसूया. चला हार बांधायची तयारी चालू आहे. निघायची तयारी चालू आहे आमची. 12 वाजायला आले. गाडीवाल्यांनी लय लेट केला 1-1.5 तास. चला समोर माणसं उतरवलं मी दुसऱ्या गाडीत. गणपती बाप्पा मोरया जय. चला दादांनी नारळ फोडून आता निघायची सुरुवात आमची. गाडी दुसरा भाडा होता त्याच्यामुळे त्यांना लेट झाला यायला. निघायला लेट झाला आता आम्हाला. 12 वाजलेले आहेत आता. बघू पोचू उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत. कसं काय प्रवास होतो तुम्हाला दाखवतो गाडीमध्ये रात्री. गौरी माते की चला निघालो आम्ही उज्जैनला. रात्रीच्या वाजलेत 12. बघू आता कसा काय प्रवास होतो रस्त्यात. सगळे भिशवाले मंडळी आहे. हाय दादा पण पाटील किशोरदा बसलाय. इकडे एकविरा धाब्याचे ओनर निलेश दादा आहेत. जनादा पुढे बसलाय. चला एडुसन वरून बट्टी माहिती उठलेला ज्याप्रमाणे त्यांचा पाठ्यक्रम आहे पण त्याच्यावरती रोख लावण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. पाटी सध्या रात्री मॅचचा आनंद घेत आहेत. एडुसन वाल्यांची मॅच चालू आहे. एडुसन वर्सेस वाडेकर आणि अर्धी मंडळी आमची कार झालेली आहे. उद्या लवकरच झोपला. निलेशचा फोन चालू आहे. किशोरदा तिकडं मॅच बघतोय. सागर भैया पण झोपला वाटतं. फायनली आम्ही फ्युएल भरायला थांबलोय. पहिला फ्युएल आहे आमचा. बघू पहिला फ्युएल अप कितीला होतो. 90.79 लिटर आहे. बघूया किती बसतो. बहुत डिझेल गिरा आहे. यहाँ पे नाशिकला पोहोचलो असतो एवढा डिझेल खाली पाडलाय.
रस्त्यात पहिला ब्रेक. सागर भाई आमचा चहा पितोय. उद्या मॅच बघतोय. रंगनाथ चौधरी ऑन फायर. फुल डान्स जोरात आहे. चहा प्यायला बसले. चहा पहिला ब्रेक आजचा. ड्रायव्हर भाऊ आपला चेकअप चालू आहे त्याचा. आणि इथून आम्ही निघतो पुढं. दुसरा टोल लागला. पहिला टोल आपल्याला पडग्याचा लागला होता आणि आता घोटीचा टोल लागला. बंद करू का मग? स्टॉप गाडी करून आम्ही पोहोचलो घोटीला. 2 वाजले. बघूया किती वाजता उज्जैनला पोहोचायला. मला असं वाटतं दुपारचे उद्या 12-1 तर वाजणारच. त्या हिशोबाने गाडी पळते 1-2. बघूया किती वेळ लागतो. चला रात्रीचे 3 वाजलेत आणि आम्ही आत्ता नाशिकमध्ये पोहोचलो आहे. म्हणजे जवळजवळ आम्हाला 3-3.5 तास लागले नाशिकला यायला. गाडी चालवतो. त्याला बोलू थकला तर सांग, मी चालेन गाडी, काय हरकत नाही. बघूया. मला पण थोडीशी झोप आली तर मी झोपून घेईन. पुढं कोणाला तरी बसावं लागेल. बाकी सगळे झोपले आमचे पडलेले आहे. त्यांना आता पाण्याची बॉटल घेताना चला थोडा झोपून घेऊया. सुले मिळते. धुळ्याचा टोल नाका क्रॉस केला आम्ही. चला फायनली आम्ही सोनगिरच्या टोल नाक्याला पोहोचले. भाऊला झोप आली होती. सो भाऊ झोपला होता आणि मी गाडी चालवतो. जवळजवळ 40 किलोमीटर झाले. भाऊने झोप काढली आहे. काय आयडीचा प्रॉब्लेम वाटतं. आम्ही आंघोळी थोडं 2 मिनिट धुतलंय. आंघोळ नाही केली. मंदिरात चालू आहे. बाकी सगळे गाडीत बसले. दोघांनी दर्शन घेतलंय. आता आम्ही दर्शनाला चाललोय. चला चला मंदिरात चाललो आम्ही. इथून वरती आहे आमची गाडी उभी आहे तिथे झाडाखाली. त्यांना मला आलो दर्शन करून. खूप छान आहे मंदिर. हे आपल्या गणपती बाप्पांचा परिवार पूर्ण. मातीची मूर्ती खूप छान आहे आणि इथून चालू होतं. सर्व देवे इथे स्थान पण आहे. मंदिरं किती खूप छान बनवली आहेत बघा ना. पूर्ण डोंगर कट केला आहे आणि त्याच्यामध्ये मंदिरं बनवली आहेत. आणि आपल्या श्रीरामाचं मंदिर आहे. हे श्रीराम. मंदिरात इथे नाही आलो पण ह्या रूटने आलेलो आहे. तर हे बघितलं मी. म्हणजे तुम्हाला कल्पना नसता तुम्ही गेले आहेत रूटने पण कल्पना नसता. हां 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 हा मार्केट आहे इथला. देवीच्या सुंदर रूपामध्ये मूर्ती आहे तिथे. फोटो फ्रेम आहे. सुंदर देवीची मूर्ती आहे. नहीं वैसा नहीं, वो सिर्फ कांच के अंदर आता है पैक हो. इथे खाली हे आहेत कुंड आहेत पण आता तिथे जाण्यास बंदी आहे.
त्यामुळे वरूनच दर्शन घेऊया आणि आता आपण निघूया इथून, कारण उशीर झाला आणि पुढं पण पोचायचं आपल्याला उज्जैनला, तर थोडा टाईम लागणार आहे. त्यामुळे आता आपण इथून निघूया. चला, हा नाश्ता करून झाला आमचा, निघायची तयारी. पहिला भरपूर वेळ घेतला नाश्त्याने, एका तास घेतला आमचा नाश्ता. फुल्लो होता. एकवार या धाब्याचे मालक आमचे निलेश दादा कालन लयला असतो. नाश्ता कसा वाटला सगळ्यांना? नाश्ता बरोबर होता का? अरे आपले मॅनेजर आहेत ना यार, मॅनेजर साहेब आमचे जनार्दन दादा एकदम मन मिळाव प्रेमळ व्यक्ती, फुल खर्च करतो एकदम. आहे गाईज कुठे गेली? गाईज ही गाईज ये चल लागली, चल वाडेकर वर्सेस एडिसन. हा ना एक और कशाला आता? तुला 1000ला 1500 अजून किती मध्ये? 12 टकल्या ना सागर त्यालाच द्या ना तुम्ही. पंडित दला ना घराचं आहे ना, सांग रंग झाले दुसरे ओरला यांचं. बोल लवकर किशोरदा, लवकर बोल. चल आता एक और कशाला? ती तुझ्या बाजून चल का माझ्या बाजून चल? हा ती तुझ्या बाजून चल. तुला 1500 दिलं ना, 1200 देतो ना, 1500 दिलं ना. 1500 दिलं ना, दिलं 1500. हा बोल. एक और जर कमबॅक झाली ना कसं कमबॅक? आता बोल कमबॅक. 1200 मंगळे 1200 दिलं, 1500 दिला. 1200 दे माझं. नाही तर 1000ला 1500 चल. लडका गेम आहे, लडका गेम आहे. बोल निलेदा. भाव वाढतोय, शब्दाला भाव वाढायला लागला. कसा भाव वाढतो? आला तर गावाची बाजू म्हणतो बघ कसा लागे. लवता ग पैसे, लवता पैसे. 1200 चल, 1500 रुपये चल. 1000ला 1500 चल. 5 लागलेला परवारला, पण पाहिजे ना परवारली पोलिसांची. हा लंगरे गोरे आता लाव ना, चल ना. 1500ला 2, 1500ला 2. हा 1500ला 2. सागर ये पलटी पैसे माझे जमा करा. पहिलेच बोला किशोरदा बोल पटकीन. चौका सिक्स बाउंड्री. ठीक आहे, 6 आहे तर 6 आहे. बोल किशोरदा. भाव का आता भाव? योजे झाला फटका फसलाय घे. सोडली ना. जनेदावन फायर ना कडक चमकतो ना एकदम. ए बोल किशोरदा. 1000ला 2000 देते का आता आम्हाला? का आता तुम्ही सामरले ना. चल आता 2000 दे आम्हाला 1000ला. चल फायनली उज्जैन नगरी मध्ये आपलं स्वागत आहे. किलोमीटर दिला पण नाही. चलो फाइनली महाकाल की नगरी में आ गए हम लोग. सामने देख सकते हो बहुत बड़ी कमान बनी है यहाँ पे. तो मैं हिंदी बहुत अच्छी बोल लेता हूँ. तो हिंदी ब्लॉग चालू करूँ जब भी मैं लॉन्ग रूट में जाऊँगा, मतलब लद्दाख वगैरह ऐसे या जगहों पे जाऊँगा, तो मैं हिंदी में बात करूँगा आपसे. और आप देखना मेरे ब्लॉग. फायनली आम्ही रूम घेतला आहे आणि तयारी करतो. आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. खूप मजा केली या ब्लॉगमध्ये. खूप क्रिकेटचे पण चर्चे भरपूर झाले. सो
नवीन ब्लॉगला आपण सुरुवात करूया. चला बाय बाय.